मोनिका, एक सांगू, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. तू किती काळजी घेतेस आम्हा सगळ्यांची, या घराची. हा ना, मी खरंच खूप नशीबवान आहे की मला ही अशी सोन्यासारखी सून मिळाली. थँक्यू आई साहेब. पण आई साहेब, काय उपयोग या सगळ्याचा? म्हणजे या घरात मी गुणी आणि चांगली असं फक्त तुम्हालाच वाटतं. दुसऱ्या कोणाला माझी काही किंमतच नाही. काय बोलतेस मला खरंच कळत नाहीये. खरं तेच बोलते आई साहेब. काय झालं मला सांग, सांग काय झालं. आई साहेब, यांना माझी काही किंमतच नाहीये, काहीच काळजी नाहीये. राजकुमारला? तू बरी आहेस ना मोनिका? सतत तुझ्या मागे पुढे करत असतो, तुला काय हवं नको ते बघत असतो. त्याचं प्रचंड प्रेम आहे तुझ्यावर, ट्रस्ट मी. आई, ते प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, पण माझी एक साधीशी इच्छाच पूर्ण करू शकत नसतील तर काय उपयोग अशा प्रेमाचा? काय बोलते? तुझी कोणती इच्छा माझा लेक पूर्ण करत नाहीये मला सांग. एक्झॅक्टली कुठली इच्छा राहिली आहे ना तुझी? सांग ना. ते एक मिनिट आई, अजिबात तिचं ऐकून घेऊ नको. तिची इच्छा म्हणजे ना आपल्या कंपनीसाठी मोठा धोका आहे, मोठी रिस्क आहे. तू गप्प बस. नाही, एक मिनिट मला ऐकू दे. सांग, अशी कोणती एवढी मोठी इच्छा आहे जो हा पूर्ण करत नाहीये? आणि तो करत नसेल तर मी करेन. बोल, काय हवंय तुला? चला पुढे. साहेब थांबा. कुठे जंगलात घेऊन चाललात आम्हाला? पोलीस स्टेशनला जाणार होतो ना. किती प्रश्न पडतात तुला? अहो, एक तर तुम्हीच आम्हाला गाडीत बसून इथे आणलं, या अशा निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आहे. बघा, हे कायद्यानुसार बरोबर नाहीये. अरे वा, कायद्याच्या बाता आम्हाला मारत. तुझा एन्काउंटर करायला आणलं असतं असं तुला वाटत असतं का? जरा जपून बोला, लहान मुलं सोबत. तेच सांगतो मी, गोळ्या फुकट घालवायची आमची सुद्धा इच्छा नसते. बघा, आज सोडत असतो बघ तुला मी. आणि पुन्हा जर तुम्हाला बेळगावात दिसला ना तर मग काय खरं नसतं बघ तुझं. मग मला कोणी अडू शकत नसतं. ते बघ गाडी आली तुझी. आता गप्पापणे गाडीत बसायचं आणि जीव वाचला असतो असं समजून बेळगावातून बाहेर निघून जायचं. परत यायचं नसतं. तुम्ही उघडपणे गुंडांची साथ देताय. सुशीला वहिनीवर अन्याय केलाय त्यांनी, पैसे हडपलेत. आणि मला अक्कल शिकवता? मला बेळगावात फक्त रतन शेठचीच हवा असते. अरे अल्लप्पा, अयो एकदम बरोबर बोलला की हो. तुझ्यासोबत एक लहान मुलगी आणि एक बाई माणूस असतं. या निर्जन ठिकाणी त्यांना काहीही होऊ शकतं. समजलं काय? ठीक आहे, अरे घे म्हणतो ना मी. पुन्हा जर का इथे दिसला ना तरी गाडी असेल पण तू नसशील. लक्षात ठेवायचं. काय म्हणतो मी? चला रे, झालं आपलं काम. रतन शेठला सांगा आपला निरोप. आई साहेब, मला माहित होतं या संपूर्ण घरात तुम्ही एकट्याच आहात ज्या मला समजून घेऊ शकता. आई, मी आजपर्यंत माझ्या स्वतःसाठी काही मागितलंय का? पण आता ना मला शुभ्रासाठी काहीतरी स्पेशल करायचंय. म्हणजे तिच्या वाढदिवसानिमित्त मला तिला एक स्पेशल गिफ्ट द्यायचंय. एक मिनिट, म्हणजे तुला शुभ्रासाठी काहीतरी करायचंय आणि राजकुमार नाही म्हणतोय, अडवतोय का? त्यांची काहीतरी गणितं बिघडतायत म्हणे, त्यांनाच माहिती.
ॲक्च्युली इट इज कॅल्क्युलेशन. आई प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे ना, इमोशनल विचार करून कसं चालेल नाही का. हिचं काय म्हणणं आहे माहिती आहे, आता शुभ्राचा वाढदिवस येतोय, तर त्या निमित्ताने आपण एक नवीन सनस्क्रीन लॉन्च करायला पाहिजे. शुभ्रा सनस्क्रीन नावाने. शुभ्रा सनस्क्रीन नाव छान आहे, पण राजकुमार तुला माहिती आहे ना, एक सनस्क्रीन ऑलरेडी आपलं मार्केटमध्ये खूप छान चालतंय. आपलं नंबर 1 प्रॉडक्ट आहे आणि ते असताना दुसरं सनस्क्रीन म्हणजे एक्झॅक्टली मी हिला हेच समजून सांगत होतो. ते सावली सनस्क्रीन आहे आपल्याकडे, तर हिचं काय म्हणणं आहे, सावली सनस्क्रीन डिस्कंटिन्यू करायचं मार्केटला आणि शुभ्रा सनस्क्रीन इंट्रोड्यूस करायचं, म्हणजे न्यू लॉन्च. काय सावली सनस्क्रीन बंद करायचं. तू बरा आहेस ना. सावली सनस्क्रीन हे फक्त आपलं प्रॉडक्ट नाहीये, मेंढल ग्रुप ऑफ कंपनीची ओळख आहे. नंबर 1 प्रॉडक्ट आहे आपलं. इतकी वर्ष घट्ट पाय रोवून मार्केटमध्ये उभं आहे आणि ते बंद करायचं म्हणताय तुम्ही. अबीर, तू मगाशी कसली उधारी द्यायची म्हणत होतास रे? असं काय घेतलंयस तू त्या मुलीकडून? मी तुला असं उधारी घ्यायला शिकवलंय का? अगं आई, मी तिच्याकडून उधारी घेतलीच नव्हती. मी तर तिच्याकडून काय घेतलंच नव्हतं. आमच्या दोघांमध्ये एक पैज लागली होती आणि मी ती पैज हारलो. मग तिला जे खायला आवडतं ते द्यायचं राहिलंच की ग. पैज? एवढ्या लहान वयात कसला पैसा लावता रे तुम्ही? कसली पैज लावली होती सांग मला. अगं आई, जेव्हा रतन शेठच्या घरी फायटिंग सुरू होती तेव्हा मी आणि ती बघत होतो आणि मग मी तिला म्हणालो की रतन शेठकडे एवढे माणसं आहेत, तोच जिंकणार. पण ती म्हणाली नाही, माझे बाबा स्ट्रॉंग आहेत, तेच जिंकणार. मग काय, तिचे बाबा जिंकले आणि मी ती पैज हारलो. काय बोलतोय सबीर तू? तो एकटा माणूस सगळ्या गुंडांवर भारी पडला? अगं आई, तू जरा उशिरीच केलास बघ. तू जरा लवकर यायला हवं होतंस. तर रतनने आपल्याला एवढी धमकी दिली, तुझ्यावर तो ओरडला, मला त्याच्यासोबत घेऊन गेला. पण त्या मुलीच्या बाबाने त्याला ओरडलं, धुतला बघ, जाम चोपला, लय मजा आली बघ. आज मी WWF बघितला बघ. तुला माहितीये, जेव्हा फायटिंगच्या आधी मी शेडून पडलो होतो तर त्यांनीच मला हवेमध्ये झेललं होतं ना. पडला होतास म्हणजे? कुठे लागलाय तुला? दाखव मला. अगं आई, तू पण ना. मी फक्त पडलो एवढंच ऐकलंस का तू? त्यांनी मला हवेमध्ये झेललं हे पण ऐकलंस ना. आई, जसा सुपर हिरो फास्ट मध्ये येऊन जीव वाचवतो ना, तसे झाले बघ ते. सुपर हिरो? खरंच आजच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांच्या मुलांना मदत करणारे लोक खूप कमी आहेत. कोण असेल तो भला माणूस? एकदा त्यांना भेटायला हवं. अगं आई, मला पण त्या मुलीला आणि तिच्या बाबांना भेटायचं होतं, त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. पण आता काय, ते गेले ना पुण्याला. बाळा, ही पृथ्वी गोल आहे, आपण त्यांना पुन्हा भेटू.